मित्रांनो नमस्कार. मी आदर्श शिक्षण क्रीडा बौद्धिशी संस्था दिलीप कुमार गट्टे बुलढाणा महाराष्ट्र येथून मी आज अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर येथे आहे. तो मित्रांनो, मी इटानगरच्या रेल्वे स्टेशनवरती उभा आहे. हे इटानगरचं पाठीमागचं जे हे रेल्वे स्टेशन आहे इटानगरचं, परंतु या इटानगरला सकाळ आणि संध्याकाळी फक्त 2च ट्रेन येतात. ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे आणि अरुणाचल प्रदेश हे जे राज्य आहे, या राज्यामध्ये मी लोअर सुबानसिरीला गेलो होतो. इथं कुठल्याही प्रकारची मला बसेस भेटले नाही, पण टॅक्सी करून गेलो होतो. तर रस्त्यानं जाताना लोअर सुबानसिरी या इटानगरवरून 100 किलोमीटर आहे. तर 100 किलोमीटरच्या हद्दीमध्ये मला कुठेही शेती वगैरे दिसली नाही. हे जे सुबानसिरी गाव आहे हे पूर्ण डोंगराच्या वरती आहे, हजारो फूटवरती आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की अरुणाचल प्रदेशमध्ये हे पूर्ण डोंगराळ भाग आहे, पूर्ण डोंगराचा भाग आहे व हा सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळं हा केंद्रशासित प्रदेश आहे. मित्रांनो, आता दुपारची वेळ झालेली आहे. त्या स्टेशनवर तुम्हाला कुत्र्याचं बच्चू पण दिसत नाही. पहा, हे पाठीमागं कुठेही तुम्हाला एक पण व्यक्ती येथील या राजधानीच्या रेल्वे स्टेशनवर एक पण व्यक्ती दिसत नाही. फक्त सकाळच्या वेळेस एक ट्रेन येते व संध्याकाळच्या टायमात एक ट्रेन येते. मित्रांनो, इथून ट्रेन ही दिल्ली आणि गुवाहाटीसाठी जाते. तर माझी ट्रेन ही 21 तारखेला आहे. तर मी इथून 21 तारखेला निघणार. सांगायचा उद्देश असाच की आज अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये इटानगर म्हणजे हे एक राजधानी आहे. तर राजधानीच्या ठिकाणावर ते बघा तुम्ही, एकही व्यक्ती दिसत नाही. आणि गावाची संख्या असेल तर कुठेही गाव असे एकत्र गावनी कुठल्याही प्रकारची बाजारपेठनी वगैरे नाही, काही नाही. आणि येथील अरुणाचल प्रदेशमध्ये हे सर्व चीनी लोकांची लोकसंख्या आहे. इथे खाण्यामध्ये साधे जेवण व नॉनव्हेजमध्ये तर इथं आपल्यासारख्याला योग्य नाही नॉनव्हेज खाणं. त्यामुळे मित्रांनो, एक अरुणाचल संदर्भात तुम्हाला माहिती होईल म्हणून हा व्हिडिओ दिला. बघा तुम्ही, यामध्ये या रेल्वे स्टेशनला अरुणाचल प्रदेशमध्ये एकच रेल्वे स्टेशन आहे. याला नाहर लागून अशा स्टेशनचं नाव आहे. इटानगर याची राजधानी आहे. नाहर लागून आसाममध्ये येते व इटानगर हे अरुणाचल प्रदेशमध्ये येते. तर ही सध्याची परिस्थिती बघा. या रेल्वे स्टेशनवरती कोणतेही गर्दी नाही व कुठल्याही व्यक्ती नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची माहिती की अरुणाचलमध्ये येण्यासाठी इनर पास काढावं लागते, ऑनलाईन काढावं लागते. त्यानंतर आपल्याला अरुणाचल प्रदेशमध्ये येण्याची परवानगी असते. कारण अरुणाचल प्रदेश हा सेन्सिटिव्ह एरिया असून यामध्ये हा केंद्रशासित प्रदेश असून इथं आपल्याला येण्यासाठी इनर पास करणं आवश्यक असतं. जोपर्यंत आपल्याकडे इनर पास राहणार नाही तोपर्यंत आपल्याला अरुणाचल प्रदेशमध्ये कुठल्याही प्रकारची येण्याची अनुमती देण्यात येत नाही. इथं खूप मोठा कायदेशीर गुन्हा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.